TV9 ची टीम ग्राउंड झिरोवर असून सध्या भामरागड तालुक्यात पूर संकट कायम आहे. आपल्यासोबत काही येथील स्थानिक आहेत. किती दिवसापासून हे पूर संकट आहे इथे आणि कशी परिस्थिती आहे? 3 दिवसापासून त्या ठिकाणी पूर आलेला आहे. म्हणजे रविवारपासून पूर आलेला आहे. तर आज आहे मंगळवार, म्हणजे 3 दिवस झालेला आहे. त्या पुरामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. भामरागडला बाजार असतो आणि भामरागडला मार्केट असते. तिथे जाण्याला पण आम्हाला अडचण आहे. तसेच काही इकडचे जे मार्ग आहेत, भामरागड आणि आलापल्ली मार्ग, तो पण बंदच होता. आणि सध्या विद्युत सेवा किंवा दूरध्वनी सेवा सुरळीत आहे का? सध्या तर सुरू आहे, परंतु रविवारला वीज सेवा आणि आपली मोबाईल कनेक्टिव्हिटी ते बंद होती. आपल्यासोबत अजून काही स्थानिक आहेत. मॅडम, सध्या गंभीर पूर परिस्थिती आहे आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहे, काय म्हणा? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. माझं म्हणणं एवढंच आहे की इथे जो पूल दिलेला आहे तो पूर्ण करायला हवा, कारण लोक म्हणजे जे ड्युटीवर वगैरे आहे ते पण कनेक्ट नाही होऊ शकत, तिकडे जाऊ नाही शकत आणि सर्वसाधारण लोकांचं खूप नुकसान आहे. कारण शेतीमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, तुडुंब पाणी आहे, त्याच्यामुळे त्यांचे धानाचं खूप नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो की गंभीर पूर परिस्थिती आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रशासकीय काम सुरू असले तरी नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत MD इरफान, TV9 भामरागड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.